नमस्कार, मी स्मिता गुणे. भारताचं शेजारी राष्ट्र बांगलादेश या देशाच्या राष्ट्रप्रमुख शेख हसीना या पंतप्रधान पदाचा त्याग करून आज 5 ऑगस्ट 2004 रोजी पलायन करून भारताच्या आश्रयाला आल्या आणि भारत सरकारने त्यांना सुरक्षित जागी ठेवलंय. या बातम्या सगळीकडे पसरल्या आणि सगळ्या जगामध्ये एकदम हे बांगलादेशमध्ये काय चाललंय याबद्दलची उत्सुकता दाटून आली. आपणही नेमकं बांगलादेशमध्ये काय घडतंय आणि शेख हसीना यांना भारताचा आश्रय का घ्यावा लागला हे थोडंसं समजून घेऊया. बांगलादेशचा इतिहास असा आहे की बांगलादेश हा पाकिस्तानचा एक भाग होता. 1971 साली पाकिस्तानमधून फुटून शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र बांगलादेश अस्तित्वात आला आणि बांगलादेशला स्वतःचं अस्तित्व निर्माण करून देण्यासाठी सगळ्यात मोठे कारणीभूत भारत ठरला. भारतानं संपूर्णपणे बांगलादेश निर्मितीसाठी स्वतःची सैन्य शक्ती वापरली आणि 1971 साली बांगलादेश स्वतंत्र झाला. शेख मुजीबुर रहमान यांचं सरकार सत्तेवर आलं. केवळ 4च वर्षात त्यानंतर शेख मुजीबुर रहमान यांची देखील त्या देशाच्या अंतर्गत अस्वस्थतेमधून हत्या करण्यात आली आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब भारतामध्ये मुजीबुर रहमान आणि त्यांच्या काही कुटुंबियांची हत्या झाली. त्यावेळेला इतर सर्व सदस्य भारतामध्ये पलायन करून आश्रयाला गेले. त्यामध्ये मुजीबुर रहमान यांची कन्या देखील होती. ती होती शेख हसीना. शेख हसीना काही वर्ष भारतामध्ये राहिल्या आणि इकडे बांगलादेशमध्ये जियाउर रहमान जे पूर्वीच्या पाकिस्तानच्या सैन्यामध्ये होते पण बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामामध्ये त्यांनीही मोठी भूमिका बजावली होती, ते सत्तेवर आले. त्यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ही सत्तेवर आली. काही काळ गेला, बांगलादेशमध्ये थोडी स्थिरता आली आणि शेख हसीना या भारतामधून बांगलादेशमध्ये परत गेल्या. बांगलादेशमध्ये त्या परत गेल्यानंतर त्यांची पार्टी अवामी लीग आणि जियाउर रहमान यांची पार्टी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अशा 2 पार्ट्या आमने सामने प्रत्येक वेळेला येऊ लागल्या आणि त्यांचे राजकीय मतभेद, राजकीय वैर वाढत गेलं. जियाउर रहमान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी खालिदा जिया आणि शेख हसीना यांच्यामध्येही ते वैर चालूच राहिलं. कालांतराने खूप काम केल्यानंतर 2009 साली अवामी लीग ही शेख हसीना यांची पार्टी सत्तेवर आली. बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून शेख हसीना या 2009 साली विराजमान झाल्या. तेव्हापासून आज सकाळी 5 ऑगस्ट 2024 रोजीपर्यंत शेख हसीना 15 वर्ष सातत्यानं बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून काम पाहत होत्या. आज सकाळी मात्र त्यांना स्वतःच्या पदाचा त्याग करावा लागला आणि त्यांना भारताच्या आश्रयाला जावं लागलं. त्याचं कारण ठरलं बांगलादेशमध्ये लागू असलेला एक कायदा. मुख्य कारण जे ठरलं ते हा कायदा होता आणि तो कायदा असा होता की बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढलेली जी मुक्तिवाहिनी ही संस्था होती, जी मुक्तिवाहिनी होती, जे सैन्यदल होतं त्याला मुक्तिवाहिनी म्हणत असत, त्या मुक्तिवाहिनीतील त्या काळच्या सैनिकांच्या वारसांना आजपर्यंत शासकीय नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण ठेवण्यात आलं होतं आणि हा नियम इतर लायक उमेदवारांवर प्रचंड अन्याय करणारा आहे अशी सार्वत्रिक भावना बांगलादेशच्या युवकांमध्ये पसरली. बांगलादेशचे विद्यार्थी आणि बांगलादेशचे युवक हे या निकालाविरुद्ध, या नियमाविरुद्ध आंदोलन करू लागले. हा नियम रद्द करा अशी मागणी सरकारकडे करू लागले. अर्थातच सरकारनं अवामी लीगने केलेला कायदा असल्यामुळे अवामी लीग मात्र या विषयावर ठाम होती आणि शेख हसीना यांनी अशा प्रकारचा कायदा रद्द करण्याला मंजुरी दिली नाही. या उलट विद्यार्थ्यांचं आंदोलन कसं थांबवता येईल यासाठी अवामी लीगनं प्रयत्न सुरू केले. अवामी लीगची युथ विंग या युवकांच्या विरोधात उभी राहिली. अवामी लीगचे युथ विंग या युवकांच्या विरोधात उभी राहिल्याबरोबर
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ही या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि मग आंदोलनं अत्यंत उग्र होत गेली आणि ती बांगलादेशमध्ये मोठ्या शहरांमध्ये सुरू होती ती आंदोलनं आता संपूर्ण बांगलादेशमध्ये पसरली। ही सगळी उग्र आंदोलनं सुरू असताना इकडे शेख हसीना यांच्या अवामी लीगचे भारताशी मात्र अत्यंत चांगल्या प्रकारचे संबंध राहिले आणि भारताने बांगलादेशमध्ये अनेक विकासात्मक कार्यक्रम अवामी लीगच्या मदतीनं राबवायला सुरुवात केली। आंदोलनकर्त्या युवकांमध्ये आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांच्या मते या सर्व विकासात्मक कार्यक्रमांचं केवळ भारतानेच राबवलेलं नाही तर इतरही अनेक देशांनी सुरू केलेल्या विकासात्मक कार्यक्रमांचे फायदे केवळ आणि केवळ शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या लोकांनाच मिळत आहेत असा एक सार्वत्रिक समज पसरला आणि मग ही नियमाविरुद्धची जी आंदोलनं होती ती अत्यंत उग्र व्हायला लागली। युवक रस्त्यावर उतरले, ते केवळ निदर्शनं करून थांबले नाहीत तर त्यांनी जाळपोळीला सुरुवात केली आणि शेख हसीनांना हटवा ही त्यांची एक प्रमुख मागणी सुरू झाली आणि अवामी लीगला सत्तेवरून खाली खेचायचं हा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा उद्देश, हा युवक हे सगळे आंदोलनकारी युवक पुढे घेऊन जाऊ लागले। अर्थातच ज्या पाकिस्तानपासून तुटून बांगलादेश स्वतंत्र झाला त्या पाकिस्तानलाही ही सुसंधी होती। त्यांच्या ISI या संघटनेनं या सगळ्या आंदोलनांना हवा घातली असाही एक समज सगळ्यांमध्ये पसरलाय आणि तो खरा नक्कीच असू शकतो। तर ह्या सगळ्या उग्र आंदोलनांनी आता टोक गाठलं आणि त्यांनी असं ठरवलं की आता मागे वळून पाहायचं नाही तर लॉंग मार्च करून शेख हसीनांच्या घरापर्यंत आपण लॉंग मार्च हा न्यायचा। मुरब्बी राजकारणी शेख हसीना यांच्या लक्षात आलं की पुढे काय घडणार आहे आणि परिस्थितीची संपूर्ण जाणीव येताच आंदोलन दडपण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरताच शेख हसीनांनी नाईलाजाने आज सकाळी बांगलादेशचं पंतप्रधानपद सोडून दिलं, पंतप्रधान पदाचा त्याग केला आणि एवढंच करून भागणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे पंतप्रधान पदाचा त्याग करून ताबडतोब आपल्या बहिणीसह विमानाने त्या भारताकडे रवाना झाल्या। भारताकडे आश्रयाला आल्या, पलायन करून त्या भारतात उतरल्या। अर्थातच भारत सरकारने त्यांना संपूर्ण संरक्षण आत्तापर्यंत दिलेलं आहे आणि या सगळ्या घडामोडींकडे भारत सरकार अतिशय बारकाईने बघतं आहे। सर्व बॉर्डर्स किंवा सर्व भारताच्या सीमारेषांवर असलेल्या सगळ्या आपल्या सैनिकांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलंय कारण बांगलादेशची आणि भारताची खूप मोठी सीमा एकमेकाला लागून आहे आणि बांगलादेशमध्ये चाललेल्या आंदोलनांना भारत विरोधाचा जबरदस्त वास आहे आणि म्हणूनच भारत सरकार दक्ष आहे। पुढे काय घडतं याकडे संपूर्णपणे लक्ष ठेवून आहे। जगाचंही लक्ष आता या घडामोडींकडे आहे। बांगलादेशमध्ये आता पुढे काय होणार, अराजक माजणार, सेना सगळं ताब्यामध्ये घेणार, लष्कर सगळं ताब्यामध्ये घेणार की नवीन सरकार येणार आणि शेख हसीना ज्या भारताच्या आश्रयाला येऊन थांबल्या आहेत त्यांचं पुढचं भवितव्य काय असणार याकडे संपूर्ण जगाचं आणि विशेषतः बांगलादेश आणि भारत यांचं लक्ष या सगळ्या घडामोडींकडे लागलंय। आपणही पुढचे काही तास आणि काही दिवस या घडामोडींकडे बारकाईनं पाहूया। तूर्त इतकंच।